काय मग भारी वाटतं ना असं कधीतरी थोडेफार वेगळे लटकन्स वगैरे बनवून दिले. आम्ही नेहमीच कस्टमरला देत असते, जेणेकरून काय होतं एकसारखी डिझाईन दिसत पण नाही आणि कुठं आपलं कस्टमर गेलं तर त्यांना पण वाटतं की बुवा कुठं ब्लाऊज शिवलाय तुम्ही, छान लटकन बनवलेत वगैरे. तर आता चला हे सांगते, हे बॅक हुकचं ब्लाऊज आहे आपलं, पाठीमागून हुक केले आहेत अशा प्रकारे. सगळं आहे, सिंपल आहे, वर्क सगळं रेडीमेड होतं. तर इथं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. याआधी हे हुक लूप पट्टी कशी लावायची ते पण सांगितलेलं आहे. हुक लावताना ते पहा थोडेसे नॉर्मल, म्हणजे टेपच्या 2 रेषा एवढं अंतर सोडून थोडे थोडे नॉर्मल हात लावलेत, जेणेकरून काय होणार आहे की ज्यावेळेस आपण इथं हुक लावू त्यावेळेस हे बॅकचे हुक आहेत. तर बॅकचे हुक जर तुम्ही एकदम असे काठोस काठ घेतले ना, इथं इथं जागा न सोडता घेतले ना, तर हे हुक बाहेर दिसण्याचे चान्सेस असतात. आणि अजून एक म्हणजे इथं मी 3च हुक बसले असते, पण 4 बसवलेले आहेत आणि 5 पण बसवू शकता, जेणेकरून जास्त जर हुक असतील तर ही पाठीमागची पट्टी अजिबात फाकली जाणार नाही, व्यवस्थित अशी प्रॉपर एकदम बसते. म्हणजे पाठीमागून ब्लाऊज ताणल्यानंतर ते असं फाकल्यासारखं होतं, तर ते अजिबात होणार नाही. आणि तुम्ही थोडेसे नॉर्मल हुक आतमध्ये लावले तर हुक पण दिसणार नाहीत की बॅक हुकचं ब्लाऊज आहे का, किंवा इथं हुक लावलेले आहेत हे पण दिसणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब. थँक्यू.